सीईटी फॉर्म भरताना भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की नेमकं चलन म्हणजे फी किती भरायची आहे. तर जे विद्यार्थी जनरल कॅटेगरी मधले आहे, जर तुम्हाला एक सीईटी द्यायची नाही एकदाच द्यायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला 1300 रुपये ही फी भरावी लागणार आहे. पण तुम्हाला पीसीएम आणि पीसीबी जर दोन्ही ग्रुपची सीईटी द्यायची असेल तर तुम्हाला 2600 रुपये भरावे लागतील. आता त्यामध्ये परत यावर्षी नवीन एक ऍड झालेला आहे की तुम्ही सीईटी 2 वेळेस देऊ शकता. मग जर तुम्हाला 2 वेळेस सीईटी द्यायची, तर जर सपोज तुम्हाला पीसीएम या ग्रुपची 2दा सीईटी द्यायची आहे, तर तुम्हाला एका ग्रुपसाठी 1300 रुपये, परत दुसऱ्यांदा सीईटी द्यायची म्हणून 1300 असे 2600 रुपये भरावे लागेल. पण काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना पीसीएम प्लस पीसीबी दोन्ही पण सीईटी द्यायची आहे आणि त्या दोन्ही वेळेस द्यायच्या, 2 अटेम्प्ट द्यायचे आहे. तर तुम्हाला एका सीईटीच्या पेपरसाठी 1300 रुपये म्हणजे किती झाले तुमचे 1300, 1300, 1300, 1300 असे 4 वेळेस 4 चलन भरावे लागतील. आता जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात, तर कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांसाठी एका ग्रुपला तुम्हाला 1000 रुपये चलन आहे. मग जर तुम्ही एका म्हणजे पीसीएम ग्रुपची सीईटी 2 वेळेस दिली, तर तुम्हाला किती द्यावं लागेल 2000 रुपये चलन भरावे लागेल. जर तुम्ही पीसीएम प्लस पीसीबी जर दोन्ही तुम्हाला ग्रुपची सीईटी द्यायची आहे, एकदा द्यायची आहे, तर तुम्हाला 2000 रुपये चलन. पण जर तुम्हाला 2 अटेम्प्ट द्यायचे आहे, दोन्ही वेळेस द्यायचे आहे आणि दोन्ही ग्रुप द्यायचे आहे, तर त्या वेळेला तुम्हाला 4000 रुपये सीईटीची फी ही भरावी लागणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सीईटीचे फॉर्म भरणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि एज्युकेशनल अपडेटसाठी सह्याद्रीला फॉलो करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर कृपया कमेंट करून ठेवा, म्हणजे याचे सोल्युशन आम्ही लवकरात लवकर तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.